पहाटेचा पोलिसांचा ऑपरेशन स्ट्राईक, शस्त्र तस्करीच्या अड्ड्यावर धाड, 12 जण ताब्यात, 32 दुचाकीसह घातक शस्त्रसाठा जप्त. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. उत्तर महाराष्ट्रातील फरार आरोपी आणि अवैध शस्त्र तस्करी विरोधात महाराष्ट्र पोलिसांनी मोठी आणि धाडसी कारवाई करत मध्य प्रदेशातील बेकायदेशीर शस्त्र निर्मितीच्या अड्ड्यावर पहाटेच धडक दिली आहे. जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील पार उमरटी येथे ही मोठी मोहीम राबविली. तब्बल 400हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले आहेत. या धाडीत 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले, तर 2 गावठी बंदुका, 4 जिवंत काडतुसे, बंदुका तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, साचे आणि मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. शिवाय महाराष्ट्र क्रमांकाच्या तब्बल 32 संशयित दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मध्यरात्री 1 वाजता पथके रवाने झाली आणि पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. पोलिसांनी 45 संशयित घरांची झडती घेतली. 20 जणांची चौकशी करण्यात आली असून 27 फरार आरोपींच्या घराचे जिओ टॅगिंग करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार अवैध शस्त्र निर्मिती आणि शस्त्र तस्करीचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असून फरार आरोपी विरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. ही कारवाई उत्तर महाराष्ट्रातील गुन्हेगारी आणि शस्त्र तस्करी विरोधातील मोठा धक्का मानली जात आहे. अशाच वेगवान, विश्वासार्ह आणि धडाकेबाज बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी नक्की शेअर करा. धन्यवाद. सदर कारवाई ही जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण या 3 जिल्ह्यांची संयुक्त कारवाई झालेली आहे. जळगाव, धुळे आणि नाशिक ह्या जिल्ह्यामध्ये जे देशी कट्टे सापडलेले आहेत मागच्या काही काळामध्ये आरोपींकडून किंवा गुन्ह्यामध्ये, तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आणि जवळजवळ सर्व हे जे देशी कट्टे आहेत हे मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून ते तिथल्या जे बनवणारे जे लोक आहेत त्यांनी बनवून इकडे विकलेले आहेत. त्याच्यामुळं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय पुरे सरांनी सूचित केलेले होते की आपण एक संयुक्त सर्च मोहीम राबवावी, जेणेकरून त्यांचं जे ओरिजिन आहे ते सगळं बनवण्याचं आणि आपल्याला जे काही संशयित आरोपी वगैरे आहेत ते आपल्याला ताब्यात मिळू शकतात. तर त्यांच्या सूचनेवरून पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जळगावचे 250 जवळपास मनुष्यबळ, नाशिक ग्रामीणचं 75 आणि धुळे जिल्ह्याचे 75 अंमलदार, तसंच DSP, ASP नाशिक ग्रामीणचे मालेगावचे, तसंच धुळ्याचे DPO आणि जिल्ह्यातले 6 DPO जळगाव जिल्ह्यातले, तसंच जवळजवळ 12 PI आणि 30 PSI API दर्जाचे अधिकारी, 8 या ICPच्या टीम आणि धुळेची QRT, तसंच जळगावची QRT, अशा सर्व टीमनी आणि डॉग स्क्वॉड जळगावच्या अशा सर्व टीमनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला होता. रात्री सर्वांना ब्रीफिंग करून 1 वाजता आम्ही सगळ्या टीम रवाना केलेल्या होत्या भरतीसाठी जळगाववरून आणि साधारण 3-3:30पर्यंत टीम पोहोचल्या आणि 4पासून आपण साधारण सकाळी 8 वाजेपर्यंत 4 तास ही सर्च मोहीम राबवलेली आहे. या सर्च मोहीम राबवत असताना आपण जवळपास 40-45 जे संशयित किंवा इसम होते त्यांच्याकडे आपण तिथे चौकशी केलेली आहे. त्याच्यातले 12 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं होतं. त्यांचे डोजियर आणि त्यांचे सर्व इन्फॉर्मेशन फॉर्म वगैरे भरून घेतलेलं आहे, जेणेकरून त्यांचा कुठल्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का याची पडताळणी करता येईल. त्याचप्रमाणे ही कारवाई करत असताना आम्ही कॉर्डनिंग केलेलं होतं संपूर्ण गावाला. तर आपल्या चोपडा ग्रामीण पंचायतीच्या हद्दीमध्ये सदर जे कॉर्डनिंग केलेले होते आपण आपले ICPचे, त्यांना 2 इसम पळताना मिळून आलेले. त्याच्याकडे दोघांकडे पण एक देशी कट्टा मिळालेला आहे, एक राऊंड मिळालेला आहे. त्यांना परत नेऊन आपण तिकडे परत घराचे सर्च पण त्यांच्या घेतला आहे. जवळपास 32 सर्च आपण घेतलेले आहेत घरांचे, आरोपी आणि साहित्य त्यांचे काही मिळते का याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये 27 संशयित आणि रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तिथले त्यांचे घरांचे सुद्धा आपण जिओ टॅगिंग केलेलं आहे.
जेणेकरून गुगल मॅपवरून त्यांच्या घरांचे अंदाज येऊ शकते आणि आपल्या टीमला पुन्हा त्यांना तपासता येऊ शकतं. त्याच्यासाठी याच्यासोबतच जे साहित्य आहे ते बनवण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे साचे आहेत पिस्टल बनवण्याचे, तसंच इतर जे साहित्य आहे लोखंडी साहित्य आणि ते घासण्यासाठी जे त्याचे जे उपकरणं लागतात ते सर्व आपल्याला तिथं मिळून आलेले आहेत. अशा प्रकारे ही कारवाई झालेली आहे सांगता येईल आपल्याला. सर, पूर्वी जे इथे जे पोलीस निरीक्षक होते त्या टायमाला ज्या भागातून हे कट्टे येतात त्या भागात आपण नाकांची उभारणी केलेली होती, परंतु अधिकारी चेंज झाले आणि नाकाही बंद झाले. तर असे काय आपलं नियोजन आहे का? बरोबर आहे. आता ज्या संयुक्त सर्व प्रकारच्या उपाययोजना आपण आता इथून पुढे करणार आहोत, तर आपल्याला तिथला सगळा अंदाज आलेला आहे. नाकाबंदीसोबतच दुसरेसुद्धा भरपूर आम्ही उपाययोजना इथं करणार आहोत. उदाहरणार्थ ज्या आरोपींकडे हे वेपन सापडतात त्या आरोपींकडून आता सखोल माहिती आमच्याकडे गुन्हेगारांचे रेकॉर्ड आता तयार झालेलं असल्यामुळं कुठल्या गुन्हेगाराकडून एकत्रित त्यांनी हे वेपन घेतलेलं याची सुद्धा सखोल माहिती मिळू शकते. आणि जे रस्ते आहेत तिकडून येणारे त्याच्यावर सुद्धा आता वारंवार सरप्राईज नाकाबंदी लावून अचानक चेक केलं जाणार आहे, जेणेकरून त्यांना कुठलाही अंदाज येणार नाही की पोलीस कुठल्या वेळेला कारवाई करतील.